तुम्हाला तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवायची आहे का? मॅनिफेस्टेशनमध्ये जे काही डिस्ट्रॅक्शन्स असतात, हे सगळे दूर करायचे आहेत का? मग हा आजचा एक स्पेशल व्हिडिओ आहे. सगळे डिस्ट्रॅक्शन्स कसे दूर करायचे आणि मॅनिफेस्टेशन पॉवर कशी वाढवायची, मॅनिफेस्टेशन्स कसे फास्ट करून घ्यायचे, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता नेराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून आपलं लाईफ कसं हॅपी आणि सक्सेसफुल करू शकतो हे पाहत असतो. हे व्हिडिओज तुमच्यासाठी हेल्पफुल असतील तर नक्की या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. मॅनिफेस्टेशन करत असताना आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचं असतं. पॉझिटिव्ह राहायचं असतं आपल्याला माहिती असतं, पण तरीसुद्धा मनामध्ये काही ना काही गोष्टी चाललेल्या असतात. दिवसभरामध्ये काही ना काही निगेटिव्ह घडलेलं असतं. कोणीतरी क्रिटिसाइज केलेलं असतं. ऑफिसमध्ये काहीतरी चांगलं आपण काम केलेलं असतं, पण त्याचं क्रेडिट दुसरंच कोणीतरी घेऊन जातं. कोणाशी तरी काहीतरी आर्ग्युमेंट होतं. असं काहीतरी दिवसभर आपल्या लाईफमध्ये चाललेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये फिरत असतात. हे असं का झालं? यांनी असं का म्हटलं? त्यांनी असं करायला नको होतं. त्यांनी असं म्हणायला नको होतं. त्यांच्या वागण्यामुळे मला वाईट वाटलं, मला हर्ट फील झालं. असं आपल्या माइंडमध्ये चाललेलं असतं. तुम्हाला असं फील होत असतं का? हे जे फिलिंग असतं ना, हेच ब्लॉकेजेस असतात. हेच आपल्या मॅनिफेस्टेशनमधून आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतं. हेच खरे डिस्ट्रॅक्शन्स असतात. हे डिस्ट्रॅक्शन्स कसे दूर करायचे हे समजावण्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देते. आता बघा, हा एक पाण्याचा ग्लास आहे. असं समजा आपलं माइंडसुद्धा या ग्लाससारखं आहे आणि युनिवर्स तर आपल्याला सगळं द्यायला रेडी असतो. आपल्याला जे हवं ते द्यायला रेडी असतो. पण कुठेतरी आपलेच ब्लॉकेजेस जे असतात, आपलेच डिस्ट्रॅक्शन जे असतात, हे या मॅनिफेस्टेशनच्या मध्ये येतात. म्हणजे आता या ग्लासवर समजा असा हात ठेवला तर या ग्लासमध्ये पाणी भरता येणार आहे का? अर्थातच या ग्लासमध्ये पाणी भरता येणार नाही. पाणी भरायचा प्रयत्न केला तर ते बाहेर सांडून जाणार आहे. बरोबर ना? आपल्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये सुद्धा असंच होत असतं. युनिवर्स आपल्याला सगळं द्यायला रेडी असतो, पण आपल्या माइंडमधले हे डिस्ट्रॅक्शन्स, हे ब्लॉकेजेस जे असतात, याच्यामुळे ते मॅनिफेस्टेशन होत नाही. आपणच कुठेतरी ते ब्लॉक करत असतो. मग हे कुठले आणि काय डिस्ट्रॅक्शन्स असतात आणि हे कसे आपण आपल्या लाईफमधनं दूर करायचे? दिवसभर जे काही आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह घडत असतं, छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घडत असतात, त्यामुळे आपल्याला जे काही वाईट वाटत असतं, हर्ट फील होत असतो, रिग्रेट फील होत असतं, दिवसभर आपण त्याचाच माइंडमध्ये विचार करत असतो. हेच खरे ब्लॉकेजेस असतात आणि याच्यामुळेच मॅनिफेस्टेशन लांबत जातं. एकतर होत नाही किंवा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला जे हवं आहे ते कोणाला तरी दुसऱ्यांना मिळतं किंवा आपल्याला जेवढं हवं होतं, आपण जे मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करत होतो त्याच्यापेक्षा अगदी कमी थोडंसंच काहीतरी आपल्याला मिळतं. कारण आपल्या माइंडमध्ये हे सगळे ब्लॉकेजेस असतात. सगळ्या दिवसभराच्या गोष्टींमुळे आपल्या माइंडमध्ये एक निगेटिव्ह थॉट प्रोसेस चाललेली असते. त्यामुळे वेगळे निगेटिव्ह इमोशन्स आपल्याला फील होत असतात. जसं ग्लासवर हात ठेवला तर ग्लासमध्ये पूर्ण पाणी भरता येणार नाही. अगदी तसंच आपल्या लाईफमध्ये सुद्धा या आपल्या थॉट प्रोसेसमुळे, आपल्या या फिलिंग्समुळे जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला अट्रॅक्ट करता येत नाही. मग हे सगळं कसं इलिमिनेट करायचं? हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स आपल्या माइंडमधून, आपल्या हार्टमधून कसे दूर करायचे? ह्याच्यासाठी एक सिंपल एक्सरसाइज आज मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला एक डायरी लागणार आहे. एक डायरी घ्या आणि त्याच्यामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्ह झाले, जे काही तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्यात, छोट्या असतील, मोठ्या असतील, ज्या तुमच्या माइंडमध्ये सतत फिरत आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह फील होत आहे, वाईट वाटत आहे, इन्सल्ट फील होत आहे, ज्यामुळे तुम्हाला हर्ट फील होत आहे, अशा सगळ्या गोष्टी त्या डायरीमध्ये लिहा. आणि त्या गोष्टी कुणामुळे झाल्या आहेत? फॉर एक्झाम्पल,
समजा ऑफिसमध्ये तुम्ही चांगलं काहीतरी काम केलं, चांगलं प्रेझेंटेशन केलं, पण त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळालंच नाही. ते क्रेडिट दुसऱ्या कोणाला तरी मिळालं आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला खूप वाईट वाटलं. तुम्ही कुठेतरी हर्ट झाला आणि तुम्हाला बॉसचा राग आला. आणि ही गोष्ट ऑफकोर्स दिवसभर तुमच्या माइंडमध्ये राहणार आहे की मी एवढं चांगलं काम केलं पण मला काही क्रेडिट मिळालं नाही आणि त्याचं क्रेडिट उलट दुसऱ्या कोणाला तरी मिळालं. ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये फिरत असणार. तर ती गोष्ट त्या डायरीमध्ये नोट डाऊन करायची आणि त्या गोष्टीसाठी त्या बॉसला फॉरगिव्ह करायचं. मी माझ्या बॉसला मला क्रेडिट न देण्यासाठी फॉरगिव्ह करते. इट्स ओके असं स्टेटमेंट डायरीमध्ये लिहायचं. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही तुमच्या लाईफमध्ये असं घडत असेल की जे तुम्हाला बॉदर करतंय, जे सतत तुमच्या डोक्यात फिरतंय आणि ज्यामुळे तुमचा मूड खराब होतोय, तुम्हाला डाऊन फील होत आहे, निगेटिव्ह फील होत आहे, हे सगळं डायरीमध्ये लिहायचं आणि त्या प्रत्येक व्यक्तीला फॉरगिव्ह करायचं. त्याने जे काही तुमच्या दृष्टीने चुकीचं केलं आहे, ज्यामुळे तुम्हाला चुकीचं फिलिंग येतं आहे, निगेटिव्ह फिलिंग येतं आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी त्या प्रत्येक पर्सनला फॉरगिव्ह करायचं. कोणाशी तुमचं आर्ग्युमेंट झालं असेल, कोणी तुम्हाला क्रिटिसाइज केलं असेल, इट्स ओके. हे सगळं लेट गो करायचं, सोडून द्यायचं. कारण हे सगळं धरून ठेवल्यामुळे, लेट गो न केल्यामुळे माइंडमध्ये एक निगेटिव्हिटी क्रिएट होते. माइंडमध्ये आणि हार्टमध्ये स्पेसच राहत नाही पॉझिटिव्हिटीसाठी. हे एक ब्लॉकेजेससारखं असतं. जसं ग्लासवर हात ठेवला तर तो एक ब्लॉकेज क्रिएट होतो, ग्लास पाण्याने भरता येत नाही. तसंच या सगळ्या गोष्टी एक ब्लॉकेज असतात, डिस्ट्रॅक्शन असतं मॅनिफेस्टेशनमध्ये. आणि या लेट गो केल्या पाहिजेत, या दूर केल्या पाहिजेत. जसा ग्लासवरून हात दूर केला तर त्या ग्लासमध्ये पाणी भरणं इझी होणार आहे, तो ग्लास पाण्याने अगदी इझिली भरून जाणार आहे. अगदी तसंच या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही लाईफमधून इलिमिनेट कराल, फॉरगिव्ह कराल, लेट गो कराल, तेव्हा तुमचं लाईफ पॉझिटिव्हिटीने भरून जाणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही हा एक्सरसाइज करून बघा. सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही तुमच्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी असतील त्या गोष्टी लक्षात घ्या. त्या कोणी केल्या त्या प्रत्येक पर्सनला फॉरगिव्ह करा. त्या डायरीमध्ये असं लिहा, आय फॉरगिव्ह माय बॉस फॉर सो अँड सो. असं जे काही तुम्हाला वाटत असेल, प्रत्येक व्यक्तीला आय फॉरगिव्ह दॅट पर्सन फॉर त्याने जे काही केलं असेल त्या गोष्टीसाठी. असं सगळं त्या डायरीमध्ये लिहा आणि असं लिहिल्यावर चेक करा तुम्हाला कसं फील होत आहे. असं लिहिल्यामुळे, सगळ्यांना फॉरगिव्ह केल्यामुळे तुमच्या माइंडमधली निगेटिव्हिटी क्लिअर होते आणि तिथे स्पेस क्रिएट होते पॉझिटिव्हिटीसाठी. आणि युनिवर्स करून मग ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे रिसीव्ह व्हायला तुम्ही रेडी होता. आणि जेव्हा तुम्ही ही पॉझिटिव्हिटी रिसीव्ह करता, तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या हार्टमध्ये पॉझिटिव्हिटी रिसीव्ह होते, क्रिएट होते, त्याच्यासाठी स्पेस क्रिएट होते, तेव्हा तुमचे मॅनिफेस्टेशन इझिली आणि एफर्टलेसली व्हायला लागतात. तर मॅनिफेस्टेशनमध्ये अडथळे येत असतील तर नक्की हा एक्सरसाइज करा. खूप सिम्पल आहे, याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट्सच मिळणार आहेत. दुसऱ्यांना फॉरगिव्ह करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळ्यांना जमतही नसतं, पण मॅनिफेस्टेशन्स करायचे असतील, लवकर करायचे असतील तर हा एक्सरसाइज करून बघा आणि तुमचे काय रिझल्ट्स आहेत हे नक्की कमेंटमध्ये शेअर करा. हे झालं डे टू डे लाईफमध्ये. आपल्या लाईफमध्ये, आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या हार्टमध्ये अशाही काही गोष्टी असतात की ज्या खूप हर्टफुल असतात. त्या इझिली विसरणं शक्य नसतं किंवा कोणाला इझिली फॉरगिव्ह करणं शक्य नसतं आणि त्यामुळे लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट झालेले असतात. हे इलिमिनेट करणंसुद्धा तेवढंच जरुरी असतं. डे टू डे लाईफमध्ये हे आपल्याला एक वेळ जमेल, पण डीप डाऊन कुठेतरी जो काही हर्ट असतो, जुना हर्ट असतो, तो इलिमिनेट करणं, लेट गो करणं डिफिकल्ट असतं. तुम्हाला हे लेट गो करायचं आहे का तुमच्या लाईफमधून?
आणि तुमचं लाईफ हॅपी आणि सक्सेसफुल करायचं आहे का? हे कसं करायचं हे समजून घेण्यासाठी तुम्ही संडेच्या फ्री वेबिनारमध्ये या. आणि हा वेबिनार संडेला 7 PM ला होत असतो. याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. जेव्हा तुम्ही या वेबिनारमध्ये याल तेव्हा तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या हार्टमध्ये काय रुतलेलं आहे, काय हर्ट आहे, काय इमोशन्स आहेत, काय ब्लॉकेजेस आहेत, हे तुम्हाला ओळखता येतील. आणि त्या ब्लॉकेजेसमुळे तुमच्या लाईफवर कसा आणि काय परिणाम होतो आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि ते लेट गो करणं, ते रिलीज करणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी संडेच्या 7 PMच्या फ्री वेबिनारसाठी रजिस्टर करा आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता, व्हॅल्युएबल होता. तुम्ही हा एक्सरसाइज नक्की करून बघा. इझी आहे, सोपा आहे आणि रिझल्ट्स फिनॉमिनल आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा याच्यामुळे काही हेल्प होईल. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.